नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पालकपुरी. पालकपुरीला लागणारे साहित्य. आता आपण एक पालकाची गड्डी घेतली आहे. तसेच आता ते कट करून घेऊया आणि व्यवस्थित असे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. हे पहा मी कसं धुवून घेत आहे. स्वच्छ धुवून असे झाल्यानंतर त्याच्या पाण्याने चांगलं असं व्यवस्थित काढून चिरून घेऊया. पालक व्यवस्थित असा कट करून घेऊया. तसेच त्याचे मोठे देठ कट करून व्यवस्थित साईडला काढून ठेवूया. आपल्याला पानं लागायची आहेत भरपूर अशी, जेणेकरून पुरीला व्यवस्थित असं छान टेस्ट येईल. आता मी सगळी पालक कट करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता कशी कट करत आहे. तसेच आता मी थोड्या पाण्यामध्ये पालक उकडून घेत आहे. पाणी अगदी थोडं टाकायचं आहे, जास्त खूप अशी शिजून घ्यायची नाहीये. आपल्या पुऱ्या व्यवस्थित होतील अशी पालक शिजवून घ्यायची आहे फक्त. नंतर ते मिक्सर वाटे काढून घ्यायचे आहे. पेस्ट अशी बारीक होईल. आता मी एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण वाटून घेते. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ व 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. व्यवस्थित असं टाकून घेऊया. तसेच आता सर्व साहित्य टाकून घेऊया. लाल मिरच पावडर ते आपले स्वादानुसार टाकू शकतात. हिरवी मिरची, थोडेसे तीळ, ओवा बारीक असा ग्राइंड करून नाही टाकायचा, जसं मी टाकते तसंच टाकून घ्या. तसे सर्व साहित्य आपण टाकून घेऊया. हिरव्या मिरच्या, थोडासा चाट मसाला, कोथिंबीर, मीठ, काश्मीरी लाल मिर्च, हळद हे सर्व टाकून घेऊया आपण. व्यवस्थित असे पीठ व्यवस्थित करून घ्यायचे घट्टसर. तसेच आता पालकची ग्रेव्ही करून घेतली आहे ते टाकून घेऊया. पाहू शकता किती मस्त असं दिसतंय. आता घट्टसर असा गोळा करून घेऊया. जसं आपण नॉर्मल पुऱ्यांसाठी करतो तसंच करून घेऊया. मी अजिबात पाणी टाकले नाही. तसेच पालकचे जे उरलेले पाणी आहे, जेव्हा आपण पालक उकडून घेतो तेव्हा राहिलेलं जो पाणी असते त्याच पाण्यानं आपण पीठ तिंबून घेऊया. मी थोडंसं ते पाणी टाकते, जेणेकरून टेस्ट आणखीन छान येईल. पीठ तिंबून घेतले आहे, त्याच्यावर थोडं तेल लावते. पीठ मऊ असं राहील व्यवस्थित. तसेच 10 मिनिटं ठेवून झाकून ठेवूया. आता पिठाचे छोटे गोळे करून घेतले आहेत. तसेच छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते. आणि पीठ अजिबात लावायचं नाही, जेणेकरून पीठ लागल्याने तेलामध्ये आपण पुरी जेव्हा सोडतो तेव्हा पीठ साईडला होत नाही. लावायचंच असेल तर थोडंसं तेल लावा, जेणेकरून पुरी अशी सुंदर अशी होईल. पाहू शकता पुरी तयार होत आहे. व्यवस्थित अशा पुऱ्या लाटून झाल्या आहेत. आता पुऱ्या तळून घेते. एक कढई घेते, त्यामध्ये तेल टाकायचे. तेल चांगले गरम झाल्यानंतर पुरी सोडायची. पाहू शकता पुरी किती सुंदर तळत आहे. खूप सुंदर पुऱ्या झाल्या आहेत. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. अगदी खरपूस अशी खूप छान पुरी झाली आहे. पुरी तळताना मात्र लो टू मीडियम वरती तळा. पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे पुरीला.
आहा, मस्तच, खूप सुंदर दिसते पुरी. तुम्ही पाहू शकता किती छान अशा फुगून मस्त झाल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत. अगदी पालकपुरी खूपच छान. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. अशा अनेक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. Thank you so much.